तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज दिवसभरात आपल्याला मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सअपवरती हवामानाचे अपडेट तसेच सरकारी योजना यांची माहिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमचा व्हॉट्सअप ग्रुप एकदा नक्की जॉईन करा। तर आपण आज या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करूया। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, मराठवाड्यातील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, पैठण, बीड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर जालना जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारच्या नंतर आपल्याला पाहायला मिळते। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, धाराशिव, तुळजापूर आपल्याला या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। कळंब, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात पूर्णपणे हवामान आपल्याला हे कोरडं पाहायला मिळतंय। या ठिकाणी कडक उन्हाचा कडाका आपल्याला वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तसेच नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामान पाहायला मिळते। तर काही ठिकाणी आपल्याला सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भामध्ये आपल्याला पूर्णपणे हवामान कोरडं पाहायला मिळतंय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता कमीच आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।